हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ॲग्रिकॉस. तर मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचे जे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि या सब्जेक्टच्या मध्ये जे बोर्डची एक्झाम जी असणार आहे ती 100 मार्कची, त्यामध्ये 70 मार्क जे थिअरी आहे आणि 30 मार्कचे जे आहेत ते आहेत प्रॅक्टिकलचं एक्झामिनेशन. आपले सर्व जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्समध्ये जे जास्त वेटेजचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती भर देणं आवश्यक असतं. आणि त्यामध्ये आपण आज डिस्कस करूयात जो टॉपिक आहे 4थ्या क्रमांकाचा, की ज्याचं नाव आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. आता हा जो टॉपिक आहे, आता प्रत्येक टॉपिक आपण जर शिकत असताना आपण तो कशा प्रकारे शिकला पाहिजे, त्याचं महत्त्व बोर्डच्या परीक्षेमध्ये कुठं असणार आहे, त्यामधून प्रश्न कुठे येऊ शकतो, हे सगळं अभ्यास आपण तो टॉपिक किंवा एखादा विषय शिकत असताना तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे बघा, जी परीक्षा आहे परीक्षेच्या गरजेनुसार ते जे पेपर आहे त्या पेपरच्या गरजेनुसार आपण अभ्यास केला पाहिजे. कारण जे MPSC आहेत UPSC आहेत ते देखील अशाच प्रकारचा अभ्यास करतात. कारण महत्त्वाचं काय आहे, काय वाचावं हे समजण्यापेक्षा काय वाचू नये हे समजणं गरजेचं आहे. आणि याच टॉपिकमधून हे सर्व जे पुस्तकं असणार आपली, त्याच्यामधून काय महत्त्वाचं आपण वाचलं पाहिजे, कोणते टॉपिक्स कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत हे सर्व आपल्याला समजलं पाहिजे. तर पहिल्यांदा जो आपला टॉपिक आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, की जो इयत्ता 12वीमध्ये 4थ्या क्रमांकाचा आहे. आणि तो आपल्या बोर्ड एक्झामला असणार आहे 4 मार्क्स अँड 12 मार्क्स विथ ऑप्शन. 12 मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे थोडक्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आतापर्यंत तुम्हाला समजलाच असेल, की ज्यामध्ये क्वेश्चन नंबर जो 5 आहे, 5 मध्ये ए आहे, ए मध्ये 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, बी आहे 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. ए मध्ये तुम्हाला 6 मार्कला एक क्वेश्चन आहे, बी मध्ये 8 मार्क्सला एक क्वेश्चन आहे. आता यामधील जो या टॉपिकमधून जो क्वेश्चन कन्फर्म मध्ये येऊ शकतो तो असणार आहे क्वेश्चन नंबर बी मध्ये 4थ्या टॉपिकमधला. आणि त्याचमुळे या टॉपिकमधील जो 8 मार्कचा जो क्वेश्चन आहे तो 8 मार्कचा क्वेश्चन या ठिकाणी वजा जेव्हा होतो तेव्हा उरतात 4 मार्क्स. आणि या 4 मधील एखादी शॉर्ट नोट असेल, एखादं शॉर्ट आन्सर असेल, ते 2 मार्क्स आणि 2 मार्क्स तुमचे जवळपास ऑब्जेक्टिव्हमध्ये या टॉपिकमधून होऊन जातील. म्हणूनच हा जो क्वेश्चन आहे, हा जो टॉपिक आहे तो महत्त्वाचा ठरतो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. आणि याच क्वेश्चन नंबर बी मध्ये तुम्हाला अजून एक क्वेश्चन जो येणार आहे तो येईल पहिल्या किंवा दुसऱ्या टॉपिकमधून. आणि वरचा जो ए आहे तो असणार आहे 2रा किंवा 5वा टॉपिक, की जो आहे फार्म मॅनेजमेंट. ओके, सो लेट्स डिस्कस अबाउट सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. त्याच्या आधी आपण थोडीशी माहिती घेऊयात की नक्की या टॉपिकमधून आपल्याला शिकायचं आहे काय. सो पॉईंट्स टू बी कव्हर इन दिस टॉपिक, पॉईंट्स टू बी कव्हर इन दिस टॉपिक म्हणजे थोडक्यामध्ये साधारणपणे जो सारांश आहे किंवा इंडेक्स आहे या टॉपिकचे इंडेक्स अशा प्रकारे आपण पाहूयात. सो याच्यामध्ये फर्स्ट इज द सीड टेक्नॉलॉजी. सीड टेक्नॉलॉजी, इट्स डेफिनेशन अँड ऑल अबाउट इट. सेकंड पॉईंट जो असणार आहे की ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स असणार आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. आणि यामध्ये जे प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल आहेत 2 प्रकारचे. फर्स्ट इज ॲग्रोनॉमिक और जेनेटिक, अँड सेकंड इज जेनेटिक प्रिन्सिपल्स. जेनेटिक प्रिन्सिपल्स
ओके. सो ॲग्रोनॉमिक आणि जे जेनेटिक प्रिन्सिपल आहेत ते असणार आहेत. आणि त्यानंतर जे महत्त्वाचे जे पार्ट्स जे 2 राहिलेले आहेत त्यामध्ये येतात हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार अँड हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन. आता हे जे आपला सारांश आहे या टॉपिकचा की ज्याच्यामध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार किंवा कॉटन या खालच्या सी आणि डी या पॉईंट्सवरती तुम्हाला 8 मार्कचा प्रश्न विचारला जाणार आहे. आता हे सर्व आपण पाहतोय, कदाचित विद्यार्थ्यांना हे नक्की हायब्रिड सीड प्रोडक्शन काय आहे आणि हे कशासाठी दिलंय आमच्या टॉपिकमध्ये, आमच्या सिलेबसमध्ये, उद्देश काय आहे हे देखील आपण सर्व पाहूया. पण महत्त्वाचं म्हणजे काय, हायब्रिड सीड प्रोडक्शन करायचं आहे म्हटल्यानंतर आम्ही करू शकतो का आमच्या शेतामध्ये एखादं हायब्रिडचे प्रोडक्शन शेतकरी स्वतः करू शकतो का, हे देखील तुम्हाला प्रश्नच पडला असेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे हायब्रिड आहे, हायब्रिड याची गरज नक्की काय आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण जवार पाहिलं, जवार तर ज्वारीचे जे हायब्रिड आहेत ती हायब्रिड तयार करण्यामागची गरज काय पडलेली, कारण आपल्या ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी ऑलरेडी आहेतच, शेतकरी ते वर्षानुवर्ष ते पेरणी करता येतच, मग नवीन हायब्रिडची गरज का आहे. आता यामध्ये गरज का आहे म्हणजेच तुम्हाला उत्तर सांगतो, कारण ज्या व्हरायटीज वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या व्हरायटींचे कालांतराने जे यील्ड आहे, जे उत्पादन आहे ते हळूहळू कमी होत असतं. त्याचप्रमाणे जवारवरती एखादा रोग आलेला असेल की तो कालांतराने काही वर्षांनी त्या रोगाला त्या ठिकाणचं जे क्लायमेट आहे ते सुटेबल होऊन जातं, त्या ठिकाणचे किडे आहेत त्या सुटेबल होऊन जातात. आणि त्याचप्रमाणे या ज्वारीचं आपलं जे उत्पादन आहे पर हेक्टरी हे कमी होत जातं. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे जे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी, कारण शेतकरी राजा आहे, त्याला काय करायचं आहे, बाजारात जाऊन दुकानातच जाऊन 3 किलो 5 किलोच्या बियाणाची पिशवी आणायची आणि तीच पेरायचे आणि निसर्गाला आणि आपल्या जमिनीला आस लावून बसायचं आहे की आता चांगलं पीक येईल. मात्र हे जे बियाणं आहेत ती बियाणं नक्की होतात तयार कुठे, हा देखील प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडला पाहिजे. आता पहा, नवीन जे व्हरायटीज तयार करायचे असते तेव्हा काय केलं जातं, हायब्रिड केलं जातं की ज्यामध्ये मेल आणि फिमेल अशा प्रकारे 2 व्हरायटीजचे प्लांट्स घेतले जातात, मेल आणि फिमेल प्लांट्स, की जे जेव्हा क्रॉसिंग होईल तेव्हा यांच्यामधील जे कॅरेक्टर्स आहेत आणि यामधील जे कॅरेक्टर्स आहेत ते तयार होऊन नवीन जे व्हरायटी आहे ती तयार होईल. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असतो की जो पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशनचा. ओके, तर अशा प्रकारे ज्या व्हरायटीज आहेत त्या निवडल्या जातात. आणि यामध्ये फिमेल जी व्हरायटी आहे ती साधारणपणे निवडली जाते जास्त प्रोडक्शन करणारी, जास्त अन्नधान्य प्रोडक्शन करणारी, आणि जी मेल आहे ती निवडली जाते सहसा रोगांना, किडींना, ड्रॉट, पेस्ट डिसीजेस, ड्रॉट यांना तोंड देणारे. आणि त्यांच्या माध्यमातून नवीन व्हरायटी ही डेव्हलप केली जाते ती सायंटिस्टकडून. आता पहा, तुम्ही आधी कधी शिकला असाल किंवा नसाल तर यामध्ये ज्या सीड मल्टिप्लिकेशन आहे, आता सायंटिस्टला एखादा जर प्लॉट जर दिला असेल, ती एक व्हरायटी डेव्हलप करा तुम्ही व्यवस्थितपणे, सर्व ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल त्याच्यामध्ये लावा, जेनेटिक प्रिन्सिपल्स तुम्ही लावा आणि नवीन व्हरायटी तयार करा, म्हणजे सर्व भारताचं आपल्या शेतकऱ्यांचं सुख संपद होईल आणि त्यांना जास्त भरघोस उत्पादन मिळेल. मात्र एवढं बियाणं तयार करायचं कसं, हा देखील प्रश्न आहे. आणि त्यामध्येच आपल्याला उत्तर मिळतं की जे आहे सीड मल्टिप्लिकेशन. आणि सीड मल्टिप्लिकेशनच्या स्टेजेस आहेत त्यामध्ये, तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, NBFCT. यामध्ये
N फॉर न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड अँड ट्रुथफुल सीड. हे अशा प्रकारे ज्या स्टेजेस आहेत की ज्यामध्ये जेनेटिक प्युरिटी जी 100% आहे. जे सायंटिस्ट आहेत ते या ठिकाणी जे न्यूक्लियस सीड आहेत ते न्यूक्लियस सीड यूज करतील आणि ते पूर्णपणे आपल्या ऑब्झर्वेशन खाली सर्व प्रिन्सिपलचा यूज करून या ठिकाणी पिकवतील. त्याच्यानंतर ब्रीडर, फाउंडेशन, सर्टिफाईड अशा प्रकारे जेव्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये जे बियाणं जातं त्यावेळेला या एका बियाणाचे खूप सारे असे बियाणे तयार करून त्यांचं पॅकिंग करून शेतकऱ्याकडे ते पोहोचत असते. म्हणजे एखादं जर का व्हरायटी जर बियाणं तुम्हाला फॉल्ट असेल किंवा खराब निघालं तर या सर्व स्टेजेसमधील जे प्रक्रिया आहे, जे काम करत आहे हे सर्वांच्याकडे त्याचं बोट जातं. मात्र कोणाकडे एकाकडे आपण दोष देऊ शकत नाही. पण सर्वात जास्त याच्यामध्ये कायमच नुकसान कोणाचं आहे? या शेवटच्या माणसाचं. ओके. यानंतर हे जे हायब्रिड सीड प्रोडक्शन आहे त्याच्याविषयी थोडंसं बोलू. आता समजा तुम्हाला एखाद्या रिसर्च स्टेशनवरती तुम्ही काम करताय. आता सर्व जी पिकं आहेत त्या सर्व पिकांचं भारतामध्ये कोणत्या ठिकाणी ती चांगल्या प्रकारे येतात त्या रिजननुसार त्या ठिकाणी सरकारकडून रिसर्च स्टेशन तयार केलेले आहेत, त्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. आणि त्या रिसर्च स्टेशनवरती तुम्हाला जे सायंटिस्ट आहेत ते नवीन नवीन व्हरायटी ज्या आहेत त्या तयार करताना पाहायला मिळतात. समजा तुम्ही एका रिसर्च स्टेशनवरती ज्वारीच्या रिसर्च स्टेशनवरती आहात आणि तुम्ही सायंटिस्ट आहात आणि तुम्हाला हा प्लॉट दिलेला आहे एक नवीन व्हरायटी तयार करा म्हणून. बरोबर. आता काय होत असतं जेव्हा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडे मागणी होती की हे बियाणे खराब लागलेलं आहे, आमचं नुकसान होत आहे, हे बियाणे निकृष्ट दर्जाचे होत आहेत, तेव्हा सरकारमध्ये काय असतात जे नेते मंडळी आहेत ते फक्त आदेश देण्यासाठी असतात. एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्याच्या पूर्ण जमावाने जर एखाद्या नेत्याला जर घेरला असेल, कृषी मंत्र्यांना जर घेरला असेल, कृषी मंत्री बेधडकपणे मीडियासमोर लगेच बोलून टाकतात आम्ही ज्वारीचं वेगळं वाण तयार करू, डेव्हलप करून ते शेतकऱ्यांना वाटू. समजा त्या आपल्या योजनेसारखंच जे लाडकी बहीण योजना आहे, मंत्र्यांना रात्री स्वप्न पडले आपली जी बहीण आहे ती आपली खूप लाडकी आहे, सकाळी उठल्या उठल्या लगेच घोषणा आमच्या बहिणीला 1500 रुपये मी देऊन टाकतो. मात्र हे जे 1500 रुपये आहेत ते काय प्रत्येक बहीण राखी बांधून जाईल 1500 द्या, प्रत्येक जण राखी बांधा येईल 1500 रुपये देऊ, अशा प्रकारचं नाही. ती 1500 रुपये देण्यासाठी तुम्हाला जे महाराष्ट्र सरकारचं किंवा एखाद्या सरकारचं जे IT डिपार्टमेंट आहे, जे कम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे, जे रेव्हेन्यू आहे, त्याचप्रमाणे जे फायनान्स मिनिस्ट्री आहे, वित्त विभाग जो आहे, या सर्वांवरती त्याचा जोर पडत असतो. कारण बघा वित्त विभागाकडे ते गेलं पाहिजे, तेवढासा पुरेसा निधी आहे का. त्याच्यानंतर महिला व बाल विकास कल्याण विभागाकडे गेलं पाहिजे, त्या महिलांचा सर्व डाटा गोळा केला पाहिजे. IT डिपार्टमेंटकडे गेलं पाहिजे कारण की त्यांना एखादं ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट तयार केली पाहिजे. आणि हे सर्व झाल्यानंतर आधारच्या विभागाकडे पण गेलं पाहिजे कारण त्यांच्यामध्ये आधारच्या संलग्न असलेल्या बँक खात्याला तुम्हाला ते पैसे जाणार आहेत आधार सीडिंग DBTच्या मार्फत. एवढी सर्व यंत्रणा जी कामाला लागते आणि याच्या मागे फक्त एकच घोषणा असते आम्ही महिलांना 1500 देऊ. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या भागामध्ये किंवा पूर्ण एखाद्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये जेव्हा नवीन व्हरायटी आवश्यक असते एखाद्या पिकाची, तेव्हा सर्व ज्या कृषीमधील ॲग्रिकल्चरमधील ज्या सर्व यंत्रणा आहेत त्या कामाला लागतात आणि त्या सर्व याच्यामध्ये इन्क्लूड असतात. ओके. सो लेट्स फर्स्ट डिस्कस. पुन्हा आपण आपल्या टॉपिककडे येऊयात म्हणजे तुम्हाला तर समजलं असेल की नक्की हे सर्व काय आहे.
कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते नवीन सीड व्हरायटी ही डेव्हलप करत असताना, म्हणजे ती हायब्रिड तयार करत असताना. ओके, सो फर्स्टली आवर फर्स्ट पॉइंट दॅट इज सीड टेक्नॉलॉजी. सीड टेक्नॉलॉजी परीक्षेच्या दृष्टीने हा जो पॉइंट आहे, डेफिनेशन महत्वाची आहे याची, कदाचित फिल इन द ब्लँक्सला सुद्धा येऊ शकते. ओके, सो सीड टेक्नॉलॉजी इज सायन्स विच डील्स विथ प्रोडक्शन, प्रोसेसिंग, टेस्टिंग and distribution. सीड टेक्नॉलॉजी असं सायन्स आहे की ज्यामध्ये सीडचं प्रोडक्शन केलं जाईल, सीडचं प्रोसेसिंग केली जाईल, त्याचप्रमाणे सीडचं टेस्टिंग केलं जाईल आणि सीडचं डिस्ट्रीब्युशन सर्व त्या शेतकऱ्यांपर्यंत केलं जाईल. हे सर्व जे स्टडी केले जाते ते म्हणजेच सीड टेक्नॉलॉजी असणार आहे. ओके, this is definition of seed technology. So let's discuss about our second point in this topic, that is principles. Okay, principles of seed production. Principles of seed production. आता यामध्ये जेव्हा तुम्हाला एखादी हायब्रिड व्हरायटी तयार करायची आहे, तेव्हा त्या सायंटिस्टला, त्या ब्रीडरला खूप साऱ्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, त्या काटेकोरपणे पाळाव्या लागतात. कारण एक जरी चूक झाली त्या ठिकाणी तेच बियाणं पुढं मल्टिप्लिकेशन होऊन 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 खाली शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण एक जरी चूक झाली तर त्याचा परिणाम हजारो लाखो करोड शेतकऱ्यांना भोगावा लागतो. त्यामुळे खूप महत्त्वाची ही जी सीड प्रोडक्शनची जी टेक्निक आहे, ती प्रोसेस आहे, ती महत्त्वाची आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपण पाहिले होते जे दोन प्रकारचे प्रिन्सिपल आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो जेनेटिक प्रिन्सिपल्स. जेनेटिक प्रिन्सिपल्स, तर जेनेटिक प्रिन्सिपल्स म्हणजे काय असणार आहे पहा. तर जे जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत त्या दोन मेल आणि फिमेल पॅरेंट्सचे त्यांच्या बाबतीत असणार आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, डिटेरिएशन ऑफ व्हरायटीज. पहा, डिटेरिएशन ऑफ व्हरायटीज. व्हरायटीज कारण काय आहे पहा, आपल्याला नवीन व्हरायटी डेव्हलप करायची आहे आणि नवीन व्हरायटी डेव्हलप होईल फक्त हायब्रिडायझेशनमुळेच, की ज्याला तुम्ही संकरित असं म्हणताय. ओके, त्यामध्ये डिटेरिएशनमध्ये महत्त्वाची काय गोष्ट आहे पहा, जेनेटिक प्युरिटी ऑफ व्हरायटी कॅन बी डिटेरिएट ड्यू टू सेव्हरल फॅक्टर्स. म्हणजेच जी जेनेटिक प्युरिटी आहे ती प्युरिटी बिघडू शकते काही गोष्टी जर त्यावरती फॅक्टरने अफेक्ट केल्या तर. आणि यामध्ये जे इम्पॉर्टंट जे फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे जेनेटिक प्युरिटी डिटेरिएट होऊ शकेल अशा प्रकारचे आहेत की ज्यामध्ये फर्स्ट आहे डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. ओके, डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. ओके, these variations are due to change in the environment for seed crops. Therefore, crops should be grown in area of their adaptations. महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण जेव्हा हायब्रिड तयार करणार आहात, मेल फिमेल पॅरेंट जेव्हा तुम्ही घेणार आहात तेव्हा ते त्या एरियामध्ये त्या क्रॉपला असलेल्या सुटेबल असलेल्या क्लायमेटमध्येच तुम्ही घेणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचे जे क्रॉप आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊन जाईल. ओके, सेकंड मेकॅनिकल मिक्सचर. नाव सिंपल गोष्ट आहे मेकॅनिकल मिक्सचर. ओके,
So mechanical mixture is due to use of same seed drill or same mechanical instruments. For example, seed drill for the sowing, and also thresher and also harvester for same seed drill or same mechanical instrument for sowing, harvesting, threshing for previous crop, and also our हायब्रिड सीड प्रोडक्शन प्लॉट क्रॉप. ओके, तर यामध्ये एकच सेम असलेलं जे सीड पेरणी यंत्र असेल किंवा हार्वेस्टर असेल, मळणी यंत्र असेल, हे सर्व आधीच्या क्रॉपला वापरलेलं आहे. असं जर तुम्ही या क्रॉपला जर वापरलं तर त्याच्यामध्ये असलेले जे आधीच्या क्रॉपचे सीड असतील, बाकीचे जे वीड असेल, व्हॉलंटियर प्लांट्स असतील, याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो प्लॉट आहे तो प्लॉट डिस्टर्ब होणार आहे. दुसरंच कोणतं तरी क्रॉप त्यातून उगवलं जाईल, एखाद दुसरं. कधी कधी विडिंग केल्यानंतर आहे असं जो तुमचा नांगर आहे असं तुम्ही लावून टाकता, त्याचे चिखल जो लागलेला आहे त्याच्याबरोबर तुमची वीड्स अडकलेले असतात, चिकटलेले असतात, आणि नंतर आहे असा जो नांगर ट्रॅक्टर सहित आपण जर या फील्डमध्ये जर नेला तर काय होईल, त्या ठिकाणी ते वीड्स येतील आणि ॲड मिक्सचर होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन डिटेरिएशन होईल, त्या पिकाला थोडा तरी चेंज जरी होईल आणि त्यामुळे पुढे ते बियाणं खूप साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असतं. ओके, थर्ड इज द म्युटेशन. सो म्युटेशन इज सडन हेरिटेबल चेंज इन द प्रोजेनी. तर म्युटेशनमुळे देखील आपलं जे व्हरायटी आहे त्याचं डेव्हलपमेंटल व्हेरिएशन हे होऊ शकतं, डिटेरिएशन होऊ शकतं, हानी होऊ शकते. ओके, सो फोर्थ इज द नॅचरल क्रॉसिंग. फोर्थ इज नॅचरल क्रॉसिंग. ओके, so deterioration may be due to natural crossing with diseased plants, also off type plants. ओके, नॅचरल क्रॉसिंग आपल्याला होऊन द्यायचं नाही, कारण हा जो प्लॉट आहे आपला टेस्ट प्लॉट आहे आणि या प्लॉटपासून जे बाकीचे सर्व जे प्लॉट असणार आहेत ते आयसोलेट असले पाहिजेत आणि त्यांच्यामधील जो डिस्टन्स आहे तो असणार आहे आयसोलेशन डिस्टन्स. आणि हे का करायचं आहे आपल्याला, आपण ऑलरेडी मेल आणि फिमेल जे आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत आणि ते सिलेक्ट केलेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला जे क्रॉसिंग आहे, पॉलिनेशन आहे, या दोन व्हरायटीजच करायचं. असं न होता जर एखादा जवळचा प्लॉट असेल तर त्या प्लॉटचं जर तुमच्याकडे पॉलिनेशनने पोलन ग्रेन्स ट्रान्सफर झाले तर या ठिकाणी नॅचरल क्रॉसिंग किंवा ऑफ टाइम प्लांट्सपासून क्रॉसिंग होण्याचा धोका आहे. आणि तो धोका जर संभव झाला तर आपल्या जी व्हरायटी आहे ती व्हरायटीचं डिटेरिएशन होईल, हानी पोहोचेल त्या व्हरायटीला. ओके, सो नेक्स्ट इज द मायनर जेनेटिक व्हेरिएशन्स. Okay, minor genetic variations. Now, varieties at the time of release may consist of some minor genetic variations. Precautions during the maintenance of nucleus seed and breeder seed of the cross-pollinated varieties are suggested to control these variations. ज्या आपण सीड मल्टिप्लिकेशनच्या ज्या स्टेजेस आहेत त्या पाहिल्या होत्या, न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड आणि ट्रुथफुल सीड. हे जे मायनर जेनेटिक व्हेरिएशन्स आहेत ते जेनेटिक व्हेरिएशन्स तुम्हाला जेव्हा ते सीड मल्टिप्लिकेशन जे स्टेजेस आहे न्यूक्लियस आणि ब्रीडर सीडचे या स्टेजेसमध्ये आहे त्या ठिकाणी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळेच त्या जेनेटिक व्हेरिएशन जे आहेत ते आपण रोखू शकतो. ओके, सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्सेस ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. Selective influence of pest and diseases. Okay, selective influences of pest and diseases. Seed production under clean
अँड डिसीज फ्री कंडिशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर जे आपण प्लॉट तयार करतोय हे काय आपल्या शेतामध्ये आपण धान्यासाठी पेरणार ही गोष्ट नाहीये. या ठिकाणी आपलं जे नवीन व्हरायटी करण्याचं जे प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये नवीन पेस्ट अँड डिसीजेस इन्सिडन्स होणार नाही याची केअरफुली काळजी ही घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कोणते वीड प्लांट उगवणार नाही आणि ऑफ टाईप प्लांट उगवणार नाही याची देखील आपल्याला दक्षता ही घ्यावी लागते. कारण हे जे कार्य आहे हे कार्य नवीन व्हरायटी तयार करण्याचं कार्य आहे, ना की आपण धान्य उगवायचं की आलं तर आलं, पाऊस कमी आला, कीड पडले, रोग पडले, चिमण्यांनी खाल्लं, पक्ष्यांनी खाल्लं. या ठिकाणी तसं एक्सक्यूज अजिबात चालणार नाही, कारण याच्यावरती पूर्ण जी जनता आहे ती अवलंबून असणार आहे. ओके. टेक्निक्स ऑफ प्लांट ब्रीडर ऑल्सो डिटेरिएट ऑफ व्हेरिएशन्स. ABCD EFG H. Okay, what is this? Techniques of plant breeder. Techniques of plant breeder. It is also factor which is responsible of deterioration of genetic purity. Okay, in that inadequate assessment of cytogenic irregularities during release of new variety leads to genetical variations in variety. तर यामध्ये ज्या असेसमेंट असतात, ज्या सायटोजेनिक इररेग्युलेटरीज आहेत, या जर या प्लांट ब्रीडरने जर दुर्लक्षित केल्या तरी देखील आपल्या व्हरायटीचं डिटेरिएशन होईल. आता हे झाले सर्व जेनेटिक प्रिन्सिपल्स आणि याच्यामध्ये अजून एक डिटेरिएशनचे जे कारण आहे त्यामध्ये देखील आहेत की जे जेनेटिक प्युरिटी आहे ती जेनेटिक प्युरिटी ज्या वेळेला आपण मेंटेन करत नाही आपलं प्रोडक्शन करत असताना त्या कारणांमुळे देखील आपल्या व्हरायटीची जी हानी आहे ती होत असते. ओके. मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. मेंटेनन्स ऑफ जेनेटिक ड्युरिंग सीड प्रोडक्शन. जी जेनेटिक प्युरिटी आहे ती कायम मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. त्यामध्ये कंट्रोल ऑफ सीड सोर्स, प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट्स, रोगिंग, आयसोलेशन, सीड सर्टिफिकेशन, ग्रो आउट टेस्ट या सर्व जे प्रकारचे जे टेस्ट आहेत त्या प्रिन्सिपल्स मध्ये येत असतात. सो फर्स्ट कंट्रोल ऑफ सीड सोर्स. कंट्रोल ऑफ सीड सोर्स. आता सीड सोर्स म्हणजे काय? जे सीड आहेत आपण मेल अँड फिमेल म्हणून निवडणार आहोत ते ऑथराइज्ड व्हरायटीचे किंवा अप्रूव्ड व्हरायटीचेच असले पाहिजेत. ओके. सेकंड इज प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट. प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट. ओके. सिलेक्शन ऑफ लँड फॉर अवॉइडिंग व्हॉलंटियर प्लांट्स अँड सॉइल बॉर्न डिसीजेस. आपलं जे क्रॉप आहे त्या रिक्वायरमेंटनुसार आपल्या प्लॉटच्या जवळपास व्हॉलंटियर प्लांट्स नसावेत, डिसीज, पेस्ट अशा प्रकारे असलेले प्लांट्स नसावेत की जेणेकरून आपला जो ही जी फील्ड आहे त्या फील्डमध्ये त्यांचा इन्सिडन्स होऊ नये यासाठी. ओके. सो थर्ड आयसोलेशन. जी जेनेटिक प्युरिटी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी हे जे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं प्रिन्सिपल म्हणजे आयसोलेशन. ओके. आयसोलेशन मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सीड प्रोडक्शन प्लॉट्स टू अवॉइड ॲडमिक्सचर और नॅचरल क्रॉसिंग
ओके. आयसोलेशन शुड बी मेंटेन्ड ॲज पर सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड्स. तर यामध्ये आपला जो प्लॉट आहे या प्लॉटपासून जो दुसऱ्या कोणत्याही व्हरायटीचा प्लॉट असेल किंवा जे तुमचे ग्रासेस असतील त्यापासून जे मिनिमम जे अंतर आहे किंवा अंतर ठेवावे याला म्हटलं जाईल आयसोलेशन. आणि ते अंतर किती असेल ते अंतर म्हणजेच आयसोलेशन डिस्टन्स. ओके. सो नेक्स्ट प्रिन्सिपल दॅट इज रोगिंग. रोगिंग. ओके. सो लेट्स डिस्कस अबाउट रोगिंग. आता रोगिंग म्हणजे काय बघा. रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप. हे दोन शब्द महत्वाचे आहेत. रिमूव्हल ऑफ टाईप व्हॉलंटियर प्लांट्स, पोलन शेडर प्लांट्स, डिसीज्ड प्लांट्स, पेस्ट अटॅक्ड प्लांट्स. हे कोणत्याही प्रकारचे जे प्लांट्स आहेत की जे या दोन व्हरायटीचे नसतील ते सर्वच्या सर्व या प्लॉटमधून काढून टाकणं याला म्हणायचं रोगिंग. ओके. शॉर्ट नोटला महत्वाचं आहे. पेट्स अँड डिसीज्ड प्लांट्स फ्रॉम द सीड प्रोडक्शन प्लॉट बिफोर फ्लावरिंग. जे तुमचे पेस्ट अँड डिसीज्ड अटॅक जे प्लांट्स आहेत, व्हॉलंटियर प्लांट्स आहेत, ते आपल्या या मेन जे व्हरायटीज आपण पेरल्या आहेत त्यांना फुलं येण्याच्या आधी ते काढून टाकणं गरजेचं आहे. आता यांना फुलं येण्याची वाट पाहण्यापेक्षा ते उगवलेले दिसले ते काढूनच टाकले पाहिजेत. तरच आपलं जे नवीन व्हरायटी तयार होणार आहे त्याची जी जेनेटिक प्युरिटी आहे ती मेंटेन राहील. ओके. नेक्स्ट इज द सीड सर्टिफिकेशन. Seed certification. Okay. Inspection of seed plot from qualified and experienced person is necessary. जे सीड सर्टिफिकेशन केलं जाईल या प्लॉटचं पेरण्यापासून जे तुमचं हार्वेस्टिंग पर्यंत ते एखाद्या एक्सपिरियन्स्ड पर्सन जे असेल आणि तो क्वालिफाईड असेल अशाकडून हे त्याचं सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती चेक करणं गरजेचं आहे. अँड नेक्स्ट इज अ ग्रो आउट टेस्ट. ग्रो आउट टेस्ट. ओके. these are the carried out to test genetic purity of variety and this is conducted by seed certification एजन्सी. तर सीड सर्टिफिकेशन एजन्सी कडून ग्रो आउट टेस्ट ही केली जाते. ओके. दीज आर द जेनेटिक प्रिन्सिपल. नाउ नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू लर्न अबाउट ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल. तर मित्रांनो जो 12वीमधील सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हा जो टॉपिक आहे तो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि त्या टॉपिकमध्ये आपण पहिला जो पॉईंट आहे सीड टेक्नॉलॉजीचं डेफिनेशन पाहिला आणि त्याच्यानंतर जे प्रिन्सिपल आहेत त्या प्रिन्सिपलमध्ये जेनेटिक प्रिन्सिपल आणि ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल आहेत आणि त्यामधील जेनेटिक प्रिन्सिपल्स हा जो पॉईंट आहे तो आपण आज डिस्कस केलेला आहे, शिकलेला आहे. आता भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये आणि नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला, हे लेक्चर कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि तुमच्या 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका.